नमस्कार. इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा उपयुक्त घटकामधील आज मी इंग्रजी या विषयातील सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजेच साधा वर्तमान काळ या घटकाचे मार्गदर्शन करणार आहे. काळाचे 3 प्रकार आहेत. प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ, पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ आणि फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. त्यापैकी वर्तमान काळाचे सुद्धा 3 प्रकार असतात. पहिला सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ. दुसरा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ. आणि तिसरा प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळाच्या या 3 प्रकारापैकी आज आपण सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजेच साधा वर्तमान काळ हा घटक अभ्यासणार आहोत. वाक्याच्या शेवटी जेव्हा करतो, खाते, खेळतो, लिहिते अशी रचना असते तेव्हा साधा वर्तमान काळ म्हणजेच सिंपल प्रेझेंट टेन्स हा काळ असतो. सिंपल प्रेझेंट टेन्स शिकण्यापूर्वी आपण सर्वप्रथम त्याची रचना समजावून घेऊया. सिंपल प्रेझेंट टेन्सच्या वाक्यामध्ये सर्वप्रथम सब्जेक्ट म्हणजे कर्ता प्लस वर्ब म्हणजे क्रियापद प्लस ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म असे असते. प्रथम आपण वाक्यातील घटकांचे अर्थ समजून घेऊया. पहिला सब्जेक्ट म्हणजेच कर्ता म्हणजे क्रिया करणारा म्हणजेच आय, वी, यू, ही, शी, इट आणि दे. तसेच नामाचा वापरसुद्धा कर्ता म्हणून केला जातो. दुसरा घटक वर्ब म्हणजे क्रियापद म्हणजेच वाक्यातील क्रिया दर्शवणारा शब्द. उदाहरणार्थ गो, कम, रीड, राईट इत्यादी. तिसरा घटक ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. क्रियापदाला काय असा प्रश्न विचारल्यावर कर्म मिळते. उदाहरणार्थ मी पुस्तक वाचतो, आय रीड अ बुक. या वाक्यामध्ये काय वाचतो असा जर प्रश्न विचारला तर उत्तर बुक म्हणजे पुस्तक असे मिळते. म्हणजे या वाक्यामध्ये बुक म्हणजे पुस्तक हे कर्म आहे. आता आपण क्रियापदाचे 3 प्रकार समजून घेऊया. वर्ब 1, वर्ब 2 आणि वर्ब 3. राईट, रोट, रिटन, गो, वेंट, गॉन, रीड, रेड, रीड, प्ले, प्लेड, प्लेड, ईट, एट, इटन अशा प्रकारे क्रियापदाचे 3 प्रकार असतात. आता खालील उदाहरणावरून आपण सिंपल प्रेझेंट टेन्स समजावून घेऊया. मी पत्र वाचतो, आय राईट अ लेटर. येथे राईट हे क्रियापदाचे मूळ रूप म्हणजे पहिले रूप म्हणजेच वर्ब 1 वापरले आहे. दुसरे वाक्य मी आंबा खातो, आय ईट मँगो. या वाक्यामध्ये आय हा कर्ता आहे, ईट हे क्रियापद आहे आणि मँगो हे कर्म आहे. या वाक्यामध्ये सुद्धा ईट हे क्रियापदाचे मूळ रूप वापरलेले आहे. पुढील वाक्य मी सफरचंद कापतो, आय कट ॲन ॲपल. या वाक्यामध्ये सुद्धा क्रियापदाचे कट हे मूळ रूप वापरलेले आहे. पुढील वाक्य आम्ही चित्रपट पाहतो, वी सी द मूव्ही. या वाक्यामध्ये सुद्धा सी हे क्रियापदाचे पहिले रूप म्हणजेच फर्स्ट वर्ब वापरण्यात आलेले आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, कर्ता म्हणजे सब्जेक्ट जर ही, सी आणि इट यापैकी असेल तर क्रियापदाला यस किंवा इयस असा प्रत्यय लावावा लागतो. उदाहरणार्थ तो पुस्तक वाचतो, ही रीड्स द बुक. या वाक्यामध्ये रीड या क्रियापदाला यस हा प्रत्यय लागलेला आहे. दुसरे वाक्य ती चित्र काढते, शी ड्रॉज अ पिक्चर. या वाक्यामध्ये ड्रॉ या क्रियापदाला यस हा प्रत्यय लावलेला आहे. तिसरं वाक्य तो मैदानावर धावतो, ही रन्स ऑन द ग्राउंड. या वाक्यामध्ये सुद्धा रन या क्रियापदाला यस हा प्रत्यय लावण्यात आलेला आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, क्रियापदाच्या शेवटी जर ओ, सी एच, एस एच, एस एस, एक्स, झेड यापैकी अक्षर जर असेल तर इयस हा प्रत्यय जोडावा लागतो. उदाहरणार्थ तो दात घासतो, ही ब्रशेस द टीथ. या वाक्यामध्ये ब्रशेस या क्रियापदाच्या शेवटी एस एच हे अक्षर आल्यामुळे इयस हा प्रत्यय लागलेला आहे. दुसरे वाक्य सचिन शाळेला जातो,
सचिन गोज टू स्कूल या वाक्यामध्ये गो या क्रियापदाच्या शेवटी ओ हे अक्षर आल्यामुळे इयस हा प्रत्यय लावलेला आहे. तिसरे वाक्य, राधा चित्र पाहते. राधा वॉचेस द पिक्चर या वाक्यामध्ये वॉच ह्या क्रियापदाच्या शेवटी ch ही अक्षरं आल्यामुळे इयस हा प्रत्यय लावण्यात आलेला आहे. अशा प्रकारे आज आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजेच साधा वर्तमान काळ हा घटक पाहिलेला आहे.